उद्यापासून एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन 18व्या लोकसभेच्या अधिवेशनाकडे देशाचं लक्ष। केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे विधेयक मांडली जाणार, सूत्रांची माहिती। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतांसाठी पैसे प्रलोभनांची दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। जळगावमध्ये जिल्ह्यात एका मतासाठी पतीला रेमंडचा ड्रेस तर पत्नीला महागड्या पैठणीसह सोन्याची नथ घरपोच पार्सल, नाव न सांगण्याच्या अटीवर एका शिक्षकाने दिलेल्या माहितीने खळबळ। राज्यात सध्या जी परिस्थिती त्यावरून अनेकांचे डोळे उघडण्याची गरज। राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर खोचक टोला। अमरावतीमधील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडल्यानं काँग्रेसला भोवलेला आहे। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडेंसह 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। खासदार कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी काल कुलूप तोडल्याची घटना। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही। बीडच्या सापनवाडीमधील ग्रामस्थांचा एकमतानं ठराव। विधानसभेपूर्वीच पंकजा मुंडेंबाबत निर्णय घ्या, ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर पंकजा मुंडेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। बीड दौऱ्यावर असताना क्षीरसागरांच्या ताफ्यासमोर मुंडेंचे समर्थक आक्रमक झाले। भाजप आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी। धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव यांच्याकडून नाव न घेता धमकी। तर अशा प्रवृत्ती राजकारणात वाढायला नको, चव्हाणांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना चिरडला। अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहितेवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, माझ्या पुतण्यानं मद्यपान केलं नव्हतं, अपघातानंतर दिलीप मोहिते पाटलांचा दावा। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्या मनसेची महत्त्वाची बैठक। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता। भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी देखील राहण्याचा अंदाज। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचे दर्शन 24 तास सुरू राहणार। मंदिर समितीचे अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी। सुरक्षा व्यवस्थेची साधनं धूळ खात पडून। उद्या राज्यातील 5 जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याला अलर्ट। काही भागात जोरदार पावसाची शक्यता।